नारायण राणेंना बगलवच्चे आणून पैसे वाटावे लागले असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। नारायण राणेंनी पैसे वाटप केल्याचा विनायक राऊतांचा आरोप आहे। तर कमळाशी लढाई करण्याएवढे विनायक राऊत मोठे नाहीयेत असं दीपक केसरकरांनी म्हटलंय। पराभव दिसू लागल्याने विनायक राऊतांचे आरोप आहेत असं केसरकर म्हणतायत। नारायण राणेंना स्वतःचे बगल बच्चे आणून इथे गावागावामध्ये फिरून पैसे वाटावे लागले, हे जगजाहीर आहे। पण नारायण राणे ते मान्य करणार नाही, त्यांचे तो घाणेरडे स्वभावच आहे। विजय किती मताने? 2.5 लाख कन्फर्म। कमळाशी लढाई करणं एवढे मुळात ते मोठे नाहीत। विनायक राऊत यांचा आवाकाच खूप छोटा आहे। मी बंड केलं राणेंच्या विरुद्ध, त्या बंडामध्ये ते निवडून आले। ती एवढी मोठी ऑफर सोडून ज्यावेळेला मी येतो पक्षामध्ये, त्यावेळेला बाळासाहेबांच्या विचाराकडे बघून येतो। याच्यामध्ये शिवसेना आणि बाळासाहेब ही दोन एक अविभाज्य अंग आहेत। नाहीतर मी भाजपमध्ये त्यावेळेलाच गेलो असतो, कॅबिनेट मंत्री झालो असतो। हरणारा मनुष्य नेहमी तसं बोलतो। त्याच्यामुळे दुसऱ्यावर ज्याला आपण एक बोट दाखवतो त्याला 4 बोटं स्वतःकडे वळलेली होती, हे त्यांना विसरून